भंडारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने भंडारा तालुक्यातील 5 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे, तर लाखांदूर, भंडारा आणि पवनी येथे चमू तैनात करण्यात आले आहेत। भंडारा जिल्ह्यात मागील 2 दिवसातील झालेल्या पावसामुळे आणि धरणातील विसर्गामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती असून दिनांक 23 जुलैच्या रात्रीपासून जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, उपविभागीय अधिकारी भंडारा गजेंद्र बालपांडे आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अभिषेक नामदास यांनी भंडारा जिल्ह्यात विविध ठिकाणी भेट देऊन पूर परिस्थितीची पाहणी केली। जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिनांक 24 जुलै 2024 रोज बुधवारला सकाळी 9 ते दुपारी 2 वाजता दरम्यान खात रोड तसेच नदीकाठची गावे भोजापूर, गणेशपूर, दौडीपार, जवाहरनगर, कोंढी, कारधा, टाकडी येथे भेट देऊन पाहणी केली। तसेच भंडारा शहरातील पंप हाऊस आणि पूर संरक्षण भिंत येथे मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांच्यासोबत देखील जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली। आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास लाखांदूर, भंडारा, पवनी येथे जिल्हा शोध आणि बचाव पथक तसेच SDRFची टीम तैनात करण्यात आली आहे। सध्या प्राप्त माहितीनुसार बॅकवॉटरचे पाणी अनेक ठिकाणी पसरले असून काही वेळात ते कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे। कारधा येथील 3 आणि गणेशपूर येथील 2 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे। जिल्हाधिकारी यांच्यासोबत जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी देखील पूर परिस्थितीची पाहणी केली। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाद्वारे वेळोवेळी पावसाचे अलर्ट आणि अन्य माहितीचे प्रसारण करण्यात येत आहे।